आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज माघ पौर्णिमा आणि पौर्णिमेचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आपण सगळ्यांनीच राजा दिलीप यांची गोष्ट ऐकली आहे. कालिदासाने रघुवंशम मध्ये 20 राजांचा जो उल्लेख केला आहे, त्याच्यामध्ये राजा दिलीप बद्दल भरभरून लिहिलेलं आहे. राजा दिलीप अतिशय गुणवान, कीर्तिवान, धनवान, सारे काही गुण राजा दिलीप मध्ये होते. पण महाराजांना मूलबाळ नव्हतं. तेव्हा ते खिन्न राहायचे, उदास राहायचे. त्यांची पत्नी सुलक्षणा आणि ते वसिष्ठ ऋषींकडे गेले आणि वसिष्ठ ऋषींना त्यांनी विचारलं की माझ्याकडे सगळं आहे पण मला मूलबाळ नाही, त्याचं कारण काय असेल. तेव्हा वसिष्ठ महामुनींनी मागच्या जन्मात त्यांचे काय कर्म झाले होते आणि या जन्मात त्यांच्याकडून कुठली चूक झाली ते त्यांना सांगितलं. आणि त्यांना आपण प्रयागराजावर जाऊन संगमावर स्नान तर करा ही गोष्ट तर सांगितलीच, पण कुठली नेमकी चूक झाली ही पण गोष्ट त्यांनी त्याचा उल्लेख केला. तर ती अशी की जेव्हा तुम्ही एकदा सगळ्या देवतांना मदत करून वापस आपल्या म्हणजे राज्यात जात होते, तेव्हा एक अपराध कळत नकळतपणे तुमच्याकडून घडला. त्यांनी अतिशय उत्सुकतेने विचारलं की माझ्याकडून असा काय अपराध घडला. त्यावर ते म्हणाले की सगळे जेव्हा देवता तिथे एका झाडाखाली बसले होते, तिथे कामधेनू आणि कामधेनूच्या सगळ्या सख्या, सगळ्या गोमाता तिथे होत्या आणि आपण अतिशय जलद गतीने तिथून निघून गेलात, पण नमस्कार मात्र कामधेनूला आणि गोमातांना केला नाही. आणि त्याची चूक अशी झाली, ती चूक आपली अशी ठरली की आपल्याला या जन्मात मुलबाळ नाही. म्हणजे हा आदर्श केवढा मोठा आपल्याला दिलीप राजाने आणि वसिष्ठ महामुनींनी करून दिलाय की अनेक गायी उभ्या असतात पण आपण तसंच निघून जातो. कधी त्यांना नमस्कार करतो आणि कधी घाईत असतो तर तसंच जातो. म्हणजे हा पण एक अपराध ठरू शकतो आणि याची चूक कशी होते आणि त्याचं आपल्याला कसं भोगावं लागतं हे याच्यात दिलेलं आहे. तर वसिष्ठ महामुनींनी सांगितलं की कामधेनू तर आता इथे नाही, तुझ्या जवळ ती कामधेनू तर येणार नाही, पण माझ्याकडे जी गाय आहे ती कामधेनूचीच मुलगी आहे, तिचं नाव नंदिनी. तर तू ही नंदिनी गाय घेऊन जा आणि हिची सेवा कर. अगदी मनापासून तुम्ही दोघं हिची सेवा करा. आणि मग राजा दिलीप महाराज ती नंदिनी माता घेऊन आपल्या राज्यात आले आणि त्यांनी खूप सेवा केली. म्हणजे जेव्हा नंदिनी उठायची त्यांना चारा घालणं, त्यांना फिरवून आणणं, त्यांचा गोठा स्वच्छ करणं, या सगळ्या प्रकारच्या सेवा. नंदिनी जिथे चालेल तिथे तिच्या मागे मागे जायचं, ती थांबली की आपण थांबायचं, इतकी सेवा त्यांनी केली. म्हणजे अगदी शेण काढण्यापासून गोमूत्र काढण्यापासून साऱ्या सेवा. आणि नंतर काय झालं की एकदा त्यांनी बघितलं की एक सिंह जलद गतीने आलाय आणि त्यांनी नंदिनीला पकडलं. आणि तितक्यात दिलीप महाराज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत गेले आणि त्यांनी त्या सिंहाला प्रार्थना केली की हे सिंहराज, तू या नंदिनी मातेला सोड, कारण ही माझ्या गुरूंची गाय आहे. त्यावर सिंहाने सांगितलं की मला कोणीतरी खायला हवं, मग हिला नाही खायचं तर मग मी तुला खाईन, तयार आहेस का तू. त्याच्या एक क्षणाचीही पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, विलंब न करता राजा म्हणाले की ठीक आहे, मी तयार आहे, तू मला खा. आणि अगदी हात जोडून पूर्ण शरणागतीने ते त्याच्या समोर बसले की आता हा मला सिंह खाईल. आणि तितक्यात तो सिंह लुप्त झाला आणि एक आकाशवाणी झाली की हे दिलीप महाराज, मी तुमची परीक्षा घ्यायला ही सगळी माया रचली होती. इथे सिंहही नव्हता आणि कुणीच नव्हतं. नंदिनी माताने त्यांना आशीर्वाद दिले आणि सांगितलं की तुम्हाला तुमची जी स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होतील, माझे पूर्ण आशीर्वाद आहेत. आणि त्याच क्षणी नंदिनी माताही तिथून लुप्त झाल्या. वसिष्ठ महामुनींनी त्यांना सांगितलं होतं की प्रयागराजला जा आणि नंतर तिथे तू ब्रह्ममुहूर्तावर स्नान कर. म्हणजे आजच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं किती महत्वाचं आहे. असो, आपण ध्यानातूनच ते करणार आहोत, त्याच्यामुळे कुठेही असं वाटून घेऊ नका की मी ब्रह्ममुहूर्तावर नाही केलं. सगळ्या गोष्टी आपल्याला ध्यानातून सिद्ध होतात. आणि माघ महिन्यात
हा जो सूर्योदयाचा जी उपासना आहे ही किती महत्वाची आहे याच्यासाठी मी आपल्याला सांगू शकते आणि सांगू इच्छिते की हा जो माघ मास आहे हा मकर राशीत आलेला आहे. सूर्याला आपण पुष्य म्हटलेलं आहे. आणि पुष्य म्हणजे काय तर ऊर्जा वाढवणारा. आणि हा कशासाठी मदत करतो आपल्याला तर जे काही सर्पदोषाच्या संबंधित जे आपल्या कुंडलीत ग्रह आलेले आहेत तर त्यांना मदत करण्यासाठी त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी हा मकर राशीत आलेला सूर्य आपल्याला मदत करत असतो. आणि मी आपल्याला हेही सांगितलं की आपला जो निसर्ग आहे त्या निसर्गाची सेवा करणं किती महत्वाचं आहे. आपल्याला शक्य नसेल घराजवळ पाणी म्हणजे घराजवळ तर पाणी द्याच आपल्या झाडांना तर द्याच पण शेजारच्या घरात जर झाडं सुकत असेल तर तिथेही जाऊन द्या किंवा सोसायटीमध्ये आपल्याला आजूबाजूला पाणी देता येत असेल तर जरूर एक बाटली घेऊन हे शुभ कार्य करून बघा. आपल्याला खूप आनंद मिळेल आणि आपण त्याच्याशी हळूहळू निसर्गाशी कनेक्ट व्हायला लागतो. त्याच्यानंतर या महिन्यातले म्हणजे माघ मासातील जे ऋषी आहेत ते गौतम ऋषी आहेत. आणि अ, अहल्यादेवी म्हणजे ऋषी पत्नी या अहल्यादेवी आहेत. आपल्या पूर्वजांनी जे काही चुकीचे कर्म केले असतील त्याची क्षमा आपल्याला या माघ मासात रोज मागायची आहे. आणि मूल नक्षत्र आलंय. मूल नक्षत्र हे केतूच आहे. तर आपलं जे आज्ञाचक्र आहे सॉरी आपलं जे आज्ञाचक्र आहे ते आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी पूर्वजांनी जे काही चुका केल्या आहेत त्याच्यातून आपल्याला त्यांची क्षमा मागण्यासाठी त्यांच्यासाठी आणि जी काही बंधनं आहेत ज्या काही बाउंड्रीज आहेत ज्या आपण आपल्या भोवती लावून घेत असतो ती बंधनं त्या बंधनातून स्वतःला मुक्त करण्यासाठी हा माघ मास अतिशय महत्वाचा आहे. याची जी देवता आहे ती सरस्वती माता आहे. आणि जो यक्ष आहे तो सुरुची आहे. आपले 144 जे अँसेस्टर्स आहेत ज्यांनी आपलं ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला कशी मदत करतो ते मी स्पेशल क्लासमधून खूप व्यवस्थितपणे आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा जो भाग आहे तो भाग पण याच्यात आपला कंटिन्यू करणार आहे. फक्त इथे त्याचा उल्लेख करते की 144 पूर्वजांनी जे काही ज्ञान मिळवलंय आता कोणाच्या घरी कृषी संशोधन झालंय कोणाच्याकडे पूर्वज होते त्यांनी ज्योतिषावर संशोधन केलंय कोणी अ, प्रत्येक ध्यानामध्ये कोणी प्रगती केली आहे कोणी देवधर्मामध्ये प्रगती केली आहे. आपल्या पूर्वजांनी खूप काही पुण्य केलंय पण ते आपल्यापर्यंत येत नाही. तर हे कसं येतं ते या सगळ्यांना आपण जेव्हा या सगळ्या ऊर्जेशी आपण एकरूप होतो आणि त्यांना आवाहन करतो तेव्हा ही सगळी माहिती आपल्याला डाउनलोड होते आणि प्राप्त होते. तर याच्यात यक्ष जो आहे तो सुरुची यक्ष आहे. पूर्वजांचा जो खजिना आहे तो कसा मिळतो हे सगळं खूप गुह्य ज्ञान आहे मास्टर्स. इतकं खोलवर आपण या ह्याच्यातून जाऊ शकत नाही. फक्त याचा उल्लेख करते म्हणजे त्याचा आपल्याला कुठे ना कुठे मदत होईल. आणि गंधर्व कुठला आहे तो सुसेना गंधर्व आहे. सुसेना गंधर्व आपल्याला या माघ मासात मदत करतो. जेव्हा लोक त्रस्त असतात खूप आपल्याला हा अनुभव येतच असेल नेहमी की पौर्णिमा आणि अमावस्येला भांडणं जास्त होतात. होतात की नाही हो मला थोडस आपण अंगठे वगैरे दाखवले तर म्हणजे मदत मिळेल की काही ना काही होतच. म्हणजे कसं खडाजंगी होईल घरात बाहेर आपली कोणाशी आपल्याला सांगता येत नाही. अपघाताचं प्रमाण बघा पौर्णिमा अमावस्या अष्टमी यांना जास्त असतं. तर हे असं का होतं. आपण कुठली उपासना करावी म्हणजे आपल्याला याच्यातून मुक्तता मिळेल. किंवा दुखणी पण जी आहे हाडांच्या संबंधित दुखणी ती सुद्धा आपल्याला या दिवशी जास्त जाणवतात. त्याच्यानंतर घृताची नावाची अप्सरा आहे. ती अप्सरा आपल्याला कशी मदत करू शकते हे ज्ञान सुद्धा आपल्याला हळूहळू प्राप्त होतं की आपण तिच्याशी कसं कनेक्ट व्हायचं तिची मदत कशी घ्यायची. घृताची अप्सरेची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो पण खरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अप्सरेकडून आपण कशी घेऊ शकतो. म्हणजे आपलं जे बोलणं आहे आपण जो संवाद साधतोय तो समोरच्या व्यक्तीवर कसा प्रभावी ठरू शकेल. आपण सभा कशी जिंकायची मीटिंग कशी जिंकायची आपल्याला जो आपला विषय मांडायचा आहे तो कसा मांडायचा. आपल्याला आपले काही मुद्दे असतात घरच्यांसमोर आपण ठेवतो पण कोणी ऐकत नाही. त्या व्यक्तीला मानच मिळत नाही कितीही त्या व्यक्तीचा पैसा असू दे अडका असू दे त्या व्यक्तीचं ज्ञान असू दे. अशा अनेक व्यक्ती आहे.
मकर राशीतील मंडळी, कुंभ राशीतील मंडळी ही अतिशय बुद्धिमान असतात. जर आपण ह्याचा म्हणजे विचार केला तर, पण त्यांचं ज्ञान उपयोगी पुढे का ठरत नाही, असंही आपल्याला कधी कधी असा विचार येतो. आहेत की नाही, अनेक लेखक आहेत, अनेक वक्ते आहेत की जे मकर राशीत आहेत, जे कुंभ आहेत, राशीत आहेत, अनेक संशोधक आहेत. पण मग त्यांना कुठेतरी असं का होतं, म्हणजे जितकं यश मिळायला पाहिजे तितकं का मिळत नाही, याची सगळी उत्तरं अगदी विस्तृतपणे आपल्याला याच्यातून मिळतात. या ह्याच्यात एक राक्षस सुद्धा असतो. तर या महिन्यात माघ मासात वटा नावाचा राक्षस आहे. आणि वटा हा राक्षस आपल्याला स्किन रिलेटेड इश्यू, हाडाशी संबंधित, फुफ्फुसाशी संबंधित, किडनीशी संबंधित, लिव्हर, लंग्सशी संबंधित असे अनेक, सर्दी खोकला या महिन्यात होतो. तर ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ही आपल्याला काढून टाकायची आहे. तर या वटाला आपल्याला कसं म्हणजे त्याला कसं पराभूत करायचंय, या महिन्यात आपल्याला असेही जाणवेल की आग लागली, अचानक आग लागली, अचानक काहीतरी झालं, अचानक अपघात झाला, अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तर आणि जो नाग आहे तो धनंजय नाग आहे. तर तो धनंजय नाग, त्याचं कसं आपण त्याच्या ऊर्जेशी कसं एकरूप व्हायचं, त्याचे कसे आशीर्वाद घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी मास्टर्स हे खूप डिटेल्ड आहे. मी थोडंसं आपल्याला त्याचा परिचय करून दिला की हा माघ मास कसा महत्वाचा आहे, आणि ही सूर्याची उपासना, आणि त्यातून आपल्याला ही ऊर्जा घ्यायची आहे. आणि इतकी ऊर्जा घ्यायची आहे की आपल्याला हे सगळे जे आपले, असं तर एकदम जादू तर होऊ शकत नाही, पण त्याची सुरुवात तर होऊ शकते, आहे ना कुठे आपण ते बीज तर रोवू शकतो. तर मला असं वाटतं आज या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपण हे बीज रोवूया. मी सगळं, आणि ही सूर्याची ऊर्जा आपण या माघ मासात घेणार आहोत. अर्धा तासाचं जरी ध्यान असलं तरी ते खूप प्रभावी राहणार आहे. त्याच्यामुळे असं कधीही करू नका की मी ध्यान अर्धा तासाच आहे. ज्ञान आणि ध्यान, आपल्याला असं वाटेल की बापरे, असं कधीच आपल्याला ऐकायला मिळालं नाही, असं ज्ञान, असं ज्ञानी लोक आपल्या याच्यात समूहात येणार आहे. तर सगळं श्रेय मी पुन्हा एकदा आपल्याला देते आणि या ध्यानाच्या सत्राला सुरुवात करते. मास्टर्स, आपले चष्मे अगदी हळुवारपणे बाहेर काढून ठेवावे, बाजूला काढून ठेवावे. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आत घ्या मास्टर्स. पावलापर्यंत घेऊन जा. या क्षणी आपले संपूर्ण शरीर हे तेजोमय झालेलं आहे. आपण सूर्यदेवाच्या ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. आपल्या आई वडिलांना, आपल्या पूर्वजांना, गुरूंना दंडवत प्रणाम. मास्टर्स, आपल्या गुरूंचा हात पकडून 5 पायऱ्या खाली उतरायचे. 5, 4, 3, 2, 1, 0. आपण प्रयागराज च्या त्रिवेणी संगमावर आलेलो आहोत. हा ब्रह्म मुहूर्त आहे.
घड्याळात 3:30 वाजलेले आहेत. मास्टर्स ऊर्जेशी एकरूप व्हा. आणि आपण सूर्यदेवाला आवाहन करूया. गौतम ऋषी आणि अहल्या माताला आवाहन करूया. श्रीराम आणि माता सीता, मारुती राया. ऊर्जा वाढलेली आहे. ऊर्जा इतकी प्रचंड वाढली आहे की कदाचित आपले शरीर हालायला लागेल. त्याचे व्हायब्रेशन्स मानेजवळ बघा. पूर्ण ऊर्जा. जिथे आपल्याला समस्या जाणवते, कोणाला कफ झालाय, कोणाला हाडामध्ये दुखतंय, किडनी, लंग्स, लिव्हर, जिथे जिथे कुठे आपल्याला समस्या आहे, तिथे बघा मास्टर्स. कोणाच्या तरी काळजात असं खूप दुखतंय मध्यभागी. डाव्या बाजूला दुखतंय मास्टर्स कोणाला तरी. जिथे दुखतंय आपल्याला तिथे ती ऊर्जा घेऊन जा. आणि तिथे 3दा म्हणा, हरिओम, हरिओम, हरिओम. आता ऊर्जेला बघा. ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी डोळ्यात बघा. ज्यांना स्पॉन्डिलायटिस आहे त्यांनी मानेत. खांदा दुखतोय खांद्यात. कोणाचे बोट वाकडे वाकडे होतात त्यांनी आपल्या बोटांकडे आपल्या डोळ्याच्या दृष्टीने. गुडघ्यांमध्ये बघा. कंबर, पाठ. असंच खूप जणांना खूप दुखणी आहेत आणि त्याच्यामुळे पेन होतोय. 3दा म्हणा मास्टर्स. ओम शांती, शांती, ओम शांती. एका माऊलीच्या गुडघ्यातून प्रचंड कळा येतात, तिने पाय सरळ करावे.
आता तीनदा आचमन करूया. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. आचमन करतोय आपण. आणि ब्रह्मरंध्राला पाण्याचा स्पर्श. नमस्कार. आपल्या गुरूंचे वस्त्र पकडून आपण तीनदा आज माघ पौर्णिमेला स्नान करतो. पाण्याच्या लाटा आहेत, गळ्यापर्यंत आलेले आहेत. नाक बंद करायचे आणि डुबकी लावायची. पहिली डुबकी. खाली पाण्यात पाण्याची अनुभूती घ्या. ओम. ओम. तिसरी. ओम. यावेळेला आपल्याला कुठली तरी देवता दिसली असेल. थंडगार पाणी, त्याचा स्पर्श, पौर्णिमेची ऊर्जा, स्ट्रेस. प्रत्येक सेल, टिश्यू परत 1,72,000 नाड्या या सगळ्यांना आतून बाहेरून शुद्धीकरण झालेले. अर्घ्य द्या सूर्यदेवाला. पूर्वेकडे आपण सगळ्यांनी चेहरे केले. कळत नकळतपणे माझ्याकडून, माझ्या पूर्वजांकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. मी मला क्षमा केली आहे. मी सगळ्यांना क्षमा केली आहे आणि सगळ्यांनी मला क्षमा केलेली आहे. मास्टर, काही माता इथे आहेत की त्यांना गुडघ्यात प्रचंड कळा येतात. एकदम शांत, एकदम शांत. आपण
प्रयागराजाच्या या तीरावर किनाऱ्यावर ध्यान करणार आहोत. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. अजून शून्यतेत जा. पूर्ण शून्यता अनुभवा. ऊर्जा प्रचंड वाढली आहे मास्टर्स. असा चंद्राचा जो प्रकाश आहे, रुपेरी प्रकाश, तो रुपेरी प्रकाश आपल्या देहभर, आतून बाहेरून, चारी बाजूने अनेक मातांना इतकी हाडाची दुखणी आहेत की त्यांना बसताही येत नाही आणि हाड कमकुवत झाली आहेत त्यांची. मास्टर्स, आपण पाय सरळ करा. काहींना शस्त्रक्रिया सुद्धा सांगितलेल्या आहेत. जितकी जमेल तितकी पूर्वजांची क्षमा मागा. आजचा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींसाठी. अजून खोल ध्यानात उतरा मास्टर्स. आपलं संपूर्ण शरीर शांत झालंय, शिथिल झालंय. मन शिथिल. पूर्ण शून्यता. स्वामी समर्थ. त्यांची ऊर्जा कनेक्ट झाली आहे मास्टर्स. अनेक साधू संत संन्यासी या संपूर्ण ऊर्जेशी आपण कनेक्ट झालो आहोत. नागा साधू आहेत. ही ऊर्जा प्रचंड मोठी आहे. शरीरातल्या स्पंदनांना महसूस करत चला. सूर्यदेवाची आणि चंद्रदेवाची ऊर्जा आपल्या शरीरात आपोआप खाली उतरते. अजून शून्यतेच्या एका नवीन दालनात आपण प्रवेश करतो आहोत. शून्यते पलीकडली शून्यता.
बंधनांना महसूस करा आणि आत आत जा. अजून खोल, अजून खोल मास्टर्स. आपले गुरु आपल्याला घेऊन जातात ते. तो रस्ता आपल्याला आपले गुरु देतात. जिथे परब्रह्माची प्राप्ती आहे, कधी न संपणारा आनंद आहे, सच्चित आनंद आहे. मास्टर्स, ही ऊर्जा आपल्याला स्पाइन मधून मिळाल्याचा अनुभव होतोय. ही ऊर्जा अलगदपणे आपल्या हृदयात महसूस करा की आपण खूप आनंदी आहात.
येस, आपल्या गुरूंच्या चरणांवर आपण आज अभिषेक करणार आहोत. ते एका मोठ्या खडकावर तिथे बसलेले आहेत. आपल्या गुरूंना डोळ्यासमोर आणावं. काहींना एक, दोन, तीन किंवा 10, 20 सुद्धा गुरु दिसू शकतात मास्टर्स. म्हणजे अनेक जन्मांचे गुरु हे आपल्याला सोबतीला असतात. त्यांच्याशी आपण कोणाशी कनेक्टेड आहोत जास्त, ते या जन्मातले. त्यांच्या चरणावर अभिषेक एका मऊ कपड्यांनी आपण त्यांचे पावलं पुसली आहेत. त्याला गंध, चंदन, हळदी कुंकू, आज पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला गुरूंना अर्पण करायची आहेत. ही सगळी फुलं, तो हार आपल्या जवळ आहे, तो अर्पण करा मास्टर्स. श्री श्री रविशंकर सद्गुरू सुद्धा आलेले आहेत. सगळे ऋषी आहेत, ऋषी पत्नी आहेत. आजचं ध्यान खूप अद्भुत आहे. माता अरुंधती आपल्या लेकींना घेऊन आले आहेत. चरणावर पिवळी फुलं, काटेकोरंटीची सुंदर सोनेरी फुलं आहेत. त्याचे सुद्धा हार आहेत घातलेले. म्हणतात सोन्याचं फूल याला. पिवळा चाफा आहे. पिवळी जास्वंद आहे. पिवळी शेवंती आहे. आपण याच रंगाचं वस्त्र आपल्या गुरूंना अर्पण केलंय. कदाचित त्यांना पांढरं हवं असेल तर पांढरं, पिवळं हवं असेल तर पिवळं, ते जे घालतात त्या रंगाचं वस्त्र. पण त्याच्यावर एक उपर्ण आहे, ते पिवळं. जी मिठाई आहे ती पण पिवळ्या रंगाची आहे. पेढे, बर्फी, रसमलाई, अशा अनेक मिठाई आहेत, फळं आहेत. ही सगळी आपण अर्पण केली.
त्याच्यावर तुलसी पत्र आहे. पुन्हा एकदा दंडवत प्रणाम. गुरूंच्या उजव्या अंगठ्यावर आपला आज्ञाचक्र. श्रीराम आणि माता सीतांना दंडवत प्रणाम. मारुती रायाला दंडवत. वसिष्ठ महामुनी. अहल्या माता दंडवत. सगळे ऋषी ऋषीपत्नी संत महंत साधू संन्यासी सगळ्यांना कोटी कोटी दंड. सूर्यदेव चंद्रदेव ज्यांना आपण आवाहन केलं त्यांना सगळ्यांना, यक्ष गंधर्व अप्सरा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले. ब्रह्मरंध्र हृदय चक्रावर कॉन्सन्ट्रेट करा मास्टर्स. तीनदा म्हणूया ओम शांती, ओम शांती, ओम शांती. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. सगळ्यांना दंडवत प्रणाम. महादेव महादेवी श्रीराम माता सीता सगळे ऋषी मुनी संत सगळ्यांची या समूहाच्या माध्यमातून भेट घडून आली. दर्शन झालंय. सगळ्यांची रजा. 5 4 3 2 1. आशीर्वाद द्या या विश्वाला. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ज्ञानी आणि शाकाहारी, सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या मुली, स्त्रिया, गाई, वासर सगळ्यांचं कल्याण झाले. कल्याण वस्तू, कल्याण वस्तू. तथास्तु, तथास्तु. आजचं ध्यान खूप अद्भुत होतं, खूप सुंदर होतं आणि खूप छान छान अनुभव आले. काहींचे हाडाचे दुखणे जे आहेत ते कळले आज, की त्यांना त्याच्यावर काम करणं भाग आहे. या महिन्यात मी आपल्याला आधीच सांगितलं की पूर्वजांची क्षमा मागणं आणि दान पुण्य करणं हे खूप गरजेचं आहे. जितकं आपण दान करू, ज्यांना गरज आहे अशा लोकांना जरूर द्या मास्टर्स. आपल्याला आपली जाणवेल की आपल्या समस्यामधून आपल्याला प्रॉब्लेम्स कमी होतात. ते खूप जणांना आज गुडघे दुखत होते ना, किंवा असं रडू येत होतं काही काहींना. काही काहींना खूप असं अशा अनेक आठवणी दाटून आल्या होत्या. असंही झालं होतं. होत होते ना असं. काहींना 8 8 10 10 गुरु पण आज दिसलेत. अनेक जन्मांचे गुरु आपल्या सोबत असतात. तेही दर्शन झाले. गुरुंसोबत आम्हाला प्रयागराजचं स्नान महाकुंभाचं घडवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज अगदी बरातलं सांगितलं तुम्ही की महाराजांना तोच हार केला आम्ही आज घरी, पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांचा. खूप खूप धन्यवाद. खूप छान अनुभूती आली आजची. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. शारदाताई. एक मिनिट शारदाताई. सुचित्राताई, खूप छान वाटली तुमची अनुभूती ऐकून. धन्यवाद. आज एक मात्र जरूर करा. पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला जर कोणाला देता आल्या तर जरूर द्या.
लहान मुलांना खाऊ पिवळ्या रंगाचा द्या. जे काही देता येत असेल, तुम्हाला जे सोयीचं वाटत असेल, आपल्या खिशाला परवडणार असेल, अशा गोष्टी जरूर द्या. थँक्यू व्हेरी मच. ओके. आजचं ध्यान खूप छान झालं, डीप झालं. आणि प्रयागराजला मला जायचं होतं, पण समहाव प्रॅक्टिकली ते काही शक्य नव्हतं. आणि आज ते तुम्ही इकडे या माध्यमातून शक्य करून दिलं, सो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तिला आत्या. नमस्कार ताई. ध्यान खूप छान झालं. मला पाण्याची एवढी भीती वाटते, मी पाण्याच्या जवळ जात पण नाही. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे नदीच्या पात्रात डुबकी 3 वेळा मारली आणि खूप छान वाटलं. एक वेगळा अनुभव आला आणि ध्यान इतकं सुंदर झालं. माझ्या पाठीचा मणका दुखते, तरी पण मी बसून केलं, कारण मला झोपून करत होते ते समाधान नव्हतं वाटत. तर बसून केल्यामुळे तुम्ही समोर दिसताय, त्याच्यामुळे ध्यान चांगलं होतं. त्यामुळे धन्यवाद माऊली. तुमचे आभार किती मानावे समजतच नाही मला. धन्यवाद माऊली. शोभाताई. कोटी कोटी प्रणाम ताई. आज गुरूंचं दर्शन खूप छान झालं आणि गुरूंसोबत स्नान करायला मिळालं, ते पण प्रयागराजचं. खूप छान ताई. आणि जेव्हा आचमन करा असं म्हटलं, तेव्हा तोंडामध्ये ते तीर्थ आल्याचा असा भास झाला. खूप छान ताई, धन्यवाद. ताई मी बोलू? ताई मी बोलू? बोला ताई. बोला ताई. आज ना चक्र खूप फिरत होते असे दिसले मला. अन्न हे त्रिवेणी संगमावर ते आंघोळ केली, असं हे झालं. आणि थंडी वाजल्यासारखी झाली, अक्षरशः समजलं ते. आणि देव पण असे दिसले. खूप छान. धन्यवाद ताई. ताई मी बोलते. मी उज्ज्वला जोशी. घरचे सगळे गेलेत संगमावर, मी काही गेले नाही. पण मला कालपासून वाटत होतं तुम्ही याच्यावर घ्यावं म्हणून, आणि आज तुम्ही घेतलं. खूप खूप धन्यवाद ताई. खूप एकदम. जयश्री. हो, आत्मवंदन ताई. खूप छान ध्यान झालं आज. आणि माझ्या माकड हाडावर स्पंदन जाणवत होती. आणि मनगटावर पण, म्हणजे ते जड झालं होतं थोडस, पण स्पंदन नाही जाणवलं, पण माकड हाडावर जाणवले पण. आणि आज सगळे, म्हणजे तुम्ही जे रविशंकर, नंतर शंकर महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज, असे सगळ्यांचेच दर्शन झाले. दादांचं दर्शन झालं त्याच्यानंतर. आणि ना नंतर एकदम वास आला एखाद्या, तर गेला पण, म्हणजे 2-3 मिनिटं होता पण वास. कसलं तरी सेंटचा वास येतो. धन्यवाद. धन्यवाद. जयश्री ताई बोलतायत का? हा, मी बोलते. ऋताताईंना आणि कोटी कोटी प्रणाम. नगरताईंना पण प्रणाम. आम्ही काल प्रयागराजला गेलो होतो. तिथं आमचं सुंदर स्नान झालं. आणि आज खूप गर्दी असेल पौर्णिमेची याची, म्हणून आम्ही तिथं थांबलो नाही. पण ती तुम्ही आमची इच्छा इथं येऊन पुरी केली. मी आता नागपूरला आहे. अर्चना ताई. ताई, नेहमीप्रमाणे ध्यान खूप डीप झालं. गुरूंचं दर्शन झालं, पण कोणते गुरु होते ते कळलं नाही. पण एक हात वर केलेले असे गुरु दिसले. आणि प्रयागराजचं इतक्या वेळा स्नान झालंय आपलं, की मला तीर्थ घर बसल्या मिळालंय दोघांकडनं. खूप छान.
थँक्यू. धन्यवाद. अनुराधा ताई. म्यूट आहे. नमस्कार ऋताताई, अनघाताई. बरीच इच्छा होती की प्रयागराजला जाऊन माघी स्नान करावं, पण एकटीला जाता येत नाही. पण मनातली इच्छा तुम्ही पूर्ण केलीत. खूप बरं वाटलं आणि ध्यान तर खूपच छान झालं. वेगवेगळ्या गुरूंचं दर्शन झालं. माझ्या ब्रह्मरंध्रावरती आणि याच्यावरती खूप दाब जाणवतोय आज, आत्ता पण या क्षणाला. ताई धन्यवाद ताई. आई बोल. धन्यवाद ताई, ऋताताई. तुमच्यामुळं आज मी प्रयागमध्ये 3 वेळा नाग धरून डुबक्या मारलेल्या जाणव झालं. माझी इच्छा होती तिथं जायचं, पण पाय दुखतात म्हणून मी गेले नाही. आणि तुम्ही ज्यावेळेस सांगितलं ना कोणाचे गुडघे दुखतात, तर माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यातून एवढ्या वेदना होत होत्या की मी उचलत होते, खाली ठेवत होते, उचलत होते, तर खूप वेदना जाणवत होत्या. आणि तुम्ही सांगितलं की गुरुच्या पायावरचं दर्शन घ्या, तर तिथं मी पिवळ्या फुलांचं, पांढऱ्या फुलांचे हार वाहिले. माझं मस्तक पण त्यांच्या उजव्या अंगठ्यावर ठेवण्यात आलं. आज खूप डीप मध्ये ध्यान झालं. मला जायची इच्छा होती प्रयागमध्ये, पण मी जाऊ शकले नाही. पण तुमच्यामुळे आज मी डुबक्या पण मारल्या त्या पाण्यात. खूप धन्यवाद. प्राची ताई. आत्मवंदन ऋताताई. सगळ्यात पहिले तर तुमच्या या ध्यानाची एवढी ओढ लागते की मी आज 8 वाजताच रोहिणीताईंना फोन केला, हो कोणीच कसं नाही आलं. नंतर दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही अर्घ्य द्यायला सांगितलं ना, तेव्हा असे 2 हात समोर आलेत घ्यायला, म्हणजे ते अर्घ्य घ्यायला. आणि हा एक अनुभव आला. आणि डावा हात खूप जड झाला होता, माहिती नाही, असं मुंग्या झाल्यासारखं झालं. आणि बाकी ध्यान खूप छान झालं ते. आणि जसं अर्चनाताई म्हणाल्या तसं माझ्याहीकडे, म्हणजे माझ्या घरापर्यंत प्रयागचं हे 2-3 ठिकाणाहून वेगळा महा छोटा कुंभ असा काचेचा आलेला आहे. खूप. आणि आम्ही सगळेजण रोज ते आंघोळीच्या पाण्यात घालून आम्ही रोज आंघोळ करतोय. खूप खूप धन्यवाद. खरं तर खूप इच्छा आहे प्रयागला जायची, पण पण किंतु परंतु अजून काही संपत नाही आणि वेळही नाहीये, जमत नाहीये सगळ्यांना. पण खूप छान, एकूण इथून बसूनच आपण घडवलं दर्शन. खूप छान वाटतं. खूप धन्यवाद तुमचे. ताई, मन चंगा तो कठोती में गंगा. आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. सगळ्यांनी आपण स्नान केलंय असं. आणि माझी काय शुभांगी ताई, सांग एकच शेअरिंग घेते आणि मग मी आपली रजा मागते. जे आपले अनुभव असतील ते कृपा करून लिहून पाठवावे. येस. शुभांगी ताई बोला. हा, मग माझे डोळे ना भरपूर जड जड वाटतात. कसं काय होतंय मला काय समजतच नाही. आणि दुसरी गोष्ट, मला नर्मदेचं दर्शन झालं, माझ्या गुरूंचं दर्शन झालं, माझ्या आई वडिलांचं दर्शन झालं. खूप खूप बरं वाटलं. आणि त्याशिवाय मी त्यांच्या शरणावरती नतमस्तक झाले आणि हार वाहिले, असं बरंच काही. म्हणजे पण मला हे डोळ्यामुळे काय वस्तू होते तेच काय समजत नाही. तेच होय. ते थोडस अनवाणी पावलानं चाला, तुम्हाला बरं वाटेल. तुमची ऊर्जा वाढली म्हणून तसं होतंय, हा, म्हणून डोळे जड झाले. असो मास्टर्स, इथेच आपल्या आजचं सेशन थांबवतोय आपण. उद्या भेटू ठीक 8 वाजता. अगदी सगळ्यांनी जरूर या, इकडे तिकडे शेअर करा ही आपली पोस्ट, म्हणजे अनेक माता भगिनी या ध्यानाला आणि ज्ञानाला स्वतःला जोडून घेऊ शकतील. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. आपला दिवस मजेत आणि आनंदात जाऊ. हसत राहा. थँक्यू. जय श्रीराम ऋताताई.